नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय माझा मिड डे. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये वज्रमूठ उघारली आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि निवेदन दिलं. दुबार मतदान आणि मतदार यादीमधील घोळ या दोन प्रमुख मुद्द्यांवरती विरोधकांनी बोट ठेवलं आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे. तर ईव्हीएमच्या ऐवजी निवडणुका व्हीव्हीपॅटवरती घेण्याची मागणी ठाकरे बंधूंनी केली. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीसह राज्यामधील इतर विरोधी पक्षातील प्रमुख नेते देखील उपस्थित होते. एस चोकलिंगम यांच्या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संदीप देशपांडे, जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. तर शेकापचे जयंत पाटील, त्यासोबतच राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड या देखील बैठकीसाठी उपस्थित होत्या. दरम्यान उद्या पुन्हा एकदा 12:30 वाजता राज्य निवडणूक आयुक्त आणि विरोधकांच्या शिष्टमंडळाची भेट होणार आहे. दरम्यान शिष्टमंडळानं नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूयात. या निवडणूक महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणे दुरुस्त व्हाव्यात, त्याचं डुप्लिकेशन जावं, चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत, यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. आणि त्यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि श्री चोकलिंगम CO महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसून आमचं गाऱ्हाणं ऐकायचं मान्य केलेलं आहे. चोकलिंगम साहेब हे राज्य निवडणूक आयोगाशी बोलतील आणि उद्या ही बैठक होईल. पुन्हा उद्या 11 वाजता ही बैठक होईल. निवडणूक आयोगाकडे ज्या बैठक झाली त्याच्यामध्ये सर्व प्रमुख नेत्यांनी जे प्रश्न मांडले त्याच्यावरती अधिक माहिती घेण्यासाठी, विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवाय. चर्चा अपूर्ण आहे. उद्या पुन्हा एकदा एकत्र भेटण्यासाठी म्हणजे दोन्ही आयोग राज्य आणि केंद्र हे एकत्रित या शिष्टमंडळाला भेटणार आहेत. म्हणजे चर्चा किती गांभीर्यानं झाली, खोलवर झाली आपल्याला कळलं असेल. दुबार नाव ही सगळ्यात भयानक आणि धक्कादायक उत्तर त्यांनी दिलं. एका बाजूला बिहारमध्ये SIR करतात ते, आणि इथं त्यांनी असं म्हटलं की दुबार नाव नोंदवण्यानंतर मला डिलीट करण्याचा अधिकार नाही. मग काय करणार तुम्ही? दोन्ही ठिकाणी करणार का? नाही म्हणे मग आम्ही त्या मतदाराला विचारू की तुला कुठे मतदान करायचंय. खरं तर अंबादास म्हणाले की बाबा असं त्याला अधिकार नाही, तो राहतो तिथेच मतदान करायला पाहिजे, तू तिथे राहत नाही ना. मग आम्ही त्याला व्हेरीफाय केल्यानंतर जिथे डुप्लिकेट आहे तिथे आम्ही लिहू की हे डुप्लिकेट आहे, इथं मतदान करत नाही, आम्ही मतदान यादीवर लिहू. डिलीट का नाही करणार? डिलीट नाही करणार. सगळ्यात धक्कादायक आहे. वोट चोरी जी आहे ना इथून सुरुवात आहे. तर राज ठाकरे यांनी या चर्चेच्या दरम्यान निवडणूक आयोगाला काही सवाल विचारले आहेत, बघूयात.